तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी भूगोल याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 5 आहे, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी, त्याचा स्वाध्याय, त्याची सगळी प्रश्नोत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, पाठात दिलेली माहिती, आकृते, नकाशा यांच्या आधारे ही जी तक्त्यातील माहिती आहे ती भरा. वनांचा प्रकार दिला आहे, त्याचा गुणधर्म काहींचे दिलेत, काहींचे लिहायचे आणि मग असं वनांचा प्रकार असणारा भारतातील प्रदेश कोणते आणि ब्राझीलमधले प्रदेश कोणते ते लिहायचं. तर मी तर एक एक प्रत्येक जो प्रकार आहे, जसं की पहिला आहे उष्णकटिबंधीय वने. तर त्याच्या बाबतीत बघणार आहोत. उष्णकटिबंधीय वने, त्याचा गुणधर्म काय? या वनांमध्ये रुंद पर्णी सदाहरित वृक्ष आढळतात. वनस्पतींमध्ये खूप विविधता असून येथील वृक्षांचे लाकूड कडक व जड असते. आता याचे भारतातील प्रदेश जे आपल्याला उत्तरात लिहायचं आहे, अंदमान निकोबार बेटे, पश्चिम घाट, किनारपट्टीचा भाग आणि आसामचा प्रदेश. तर हा उष्णकटिबंधीय वने येणार. ब्राझीलमधला ॲमेझॉन नदीचे खोरे आणि गियांची उच्चभूमी. त्याच्यानंतर नीम वाळवंटी, काटेरी वने. येथील वनस्पतींची पाने लहान व काटेरी असतात. बाष्पीभवन कमी करण्यासाठी वनस्पतींच्या साली जाड आणि पाने मेनचट असतात. आता यातले भारतातले प्रदेश कोणते आहेत? तर राजस्थान, गुजरात, हरियाणा, पश्चिम घाटाचा पर्जन्य छायेचा प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकचा काही भाग. ब्राझीलमधील प्रदेश, ब्राझीलमधला कुठला भाग येतोय? ईशान्येकडील भाग, ज्याला आवर्षण चतुष्कोणाचा प्रदेश असं म्हणतात, उदाहरणार्थ कटिंगा. त्याच्यानंतर सॅवेना, गवताळ प्रदेश. येथे तुरळक झुडपांसारखी झाडे, कमी पाऊस टिकवणारे, कमी पावसामध्ये टिकणारे आवर्षण प्रतिकार गवत याच्यामध्ये आढळतं. आणि भारतातील प्रदेश कुठले आहेत? भारतातील शुष्क किंवा कमी पावसाचे मैदानी प्रदेश, उदाहरणार्थ राजस्थानचे काही भाग, दक्कनचा पठाराचा अंतर्गत भाग. ब्राझीलमधील प्रदेश, ब्राझीलची उच्चभूमी. ब्राझीलची उच्चभूमी हा त्याचं उत्तर येणार. त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय नीम पानझडी वने. गुणधर्म, येथे मिश्र स्वरूपाच्या वनस्पती आढळतात. कोरड्या उन्हात पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी येथील वनस्पती आपले पाने गाळतात. भारतातील प्रदेश कोणते? भारताचा द्विकल्पीय पठारी भाग व हिमालयाच्या पायथ्याशी असलेला शिवालिक टेकड्यांचा प्रदेश हा उष्णकटिबंधीय नीम पानझडी वने तिथे आढळतात. ब्राझीलमधला कुठला आहे? कटिंगा व पंतनाल दलदलीच्या सभोवतालचा प्रदेश आणि ब्राझीलच्या उच्चभूमीच्या कडा. त्याच्यानंतर पुढचा आहे गवताळ प्रदेश. त्याचा गुणधर्म, हा अर्जेंटिनामधील प्रसिद्ध पंपास गवताळ प्रदेशासारखाच भाग आहे. येथे प्रामुख्याने मध्य उंचीचे आणि दाट गवत आढळते. भारतातील प्रदेश कुठला? हिमालयातील कमी उंचीचे उतार आणि पायथ्याचा तराई प्रदेश. ब्राझीलच्या अगदी दक्षिणेकडील भाग, ज्याला ब्राझीलचा पाम्पास असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे सगळे गवताळ प्रदेशामध्ये येतात. त्याच्यानंतर प्रश्न 2 जो आहे तो वेगळा घटक ओळखायचा. तर पहिला आहे, पहिल्याचं उत्तर येतं हिमालयातील वने. जे आहे हिमालयातील वने, काटेरी झुडपे, सदाहरित पानझडी वने ही ब्राझीलमध्ये आढळतात, पण हिमालयी वने ही केवळ भारतात आढळतात. त्यामुळे पहिल्याचं उत्तर काय येणार? हिमालयीन वने, वेगळा गट. दुसऱ्याचं उत्तर येणार भूमध्यसागरी वने. स्पष्टीकरण काय त्याचं? खारबोटीची, काटेरी झुडपे आणि विषुववृत्तीय वने अंदमान सारख्या भागात आहेत, पण भूमध्यसागरी वने भारतात आढळत नाहीत. त्याच्यानंतर ब्राझीलमधील वन्य प्राणी, त्याच्या संदर्भात आहे. याचं उत्तर येतं ईचं सिंह. कारण अनाकोंडा, तांबरीन, मकाऊ हे ब्राझीलचे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी पक्षी आहेत, तर सिंह ब्राझीलमध्ये आढळत नाही. त्याच्यानंतर भारतीय वनस्पतीच्या संदर्भात आहे, त्याचं उत्तर आहे ऑर्किड. ऑर्किड हा वेगळा घटक येतोय. देवदार, अंजन आणि वड या प्रामुख्याने भारतीय वनस्पती आहेत. ऑर्किड वनस्पती प्रामुख्याने ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. आता जोड्या जुळवा. तर इथं तुम्हाला सोपं जावं म्हणून मी काय केलं, समोरच त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर सदाहरित वने, पाऊ ब्राझीलमधील प्रमुख वृक्ष. पानझडी वने, साग, भारतातील पानझडी वनातील मुख्य वृक्ष. समुद्रघाटची वने, सुंदरी. हिमालयीन वने, पाईन. त्याच्यानंतर काटेरी व झुडपी वने, खेजडी. हे त्याचं उत्तर आहे. ते उत्तर मी समोरच दिलं, त्यामुळे हा तक्ता तुम्ही आहे तसा योग्य जोड्यासाठी ही उत्तरं घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे आहे प्रश्न 4, थोडक्यात उत्तरे द्या. ब्राझील व भारतामधील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा. पहिला आहे ब्राझीलमधील वन, इकडं आहे भारतातील वन. तर ब्राझीलमधील प्रामुख्याने विषुववृत्तीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय गवताळ वने आणि कटिंगा
या प्रकारचे आढळतात. तर भारतात प्रामुख्याने उष्णकटिबंधीय पानझडी वने, हिमालयातील सूचीपर्णी वने आणि किनारपट्टीची खारफुटीची वने आढळतात. विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझील जगातील सर्वात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये. भारताचे हवामान मान्सून स्वरूपाचे असल्याने इथे ठराविक ऋतूत पाणी घालणारी पानझडी वने आढळतात सर्वाधिक. ब्राझीलमध्ये बर्फाच्छादित पर्वतरांगा नसल्यामुळे तिथे हिमालयीन वन प्रकार आढळत नाही. भारताच्या उत्तर भागात उंच हिमालयाच्या हवामानानुसार बदलणारा विशिष्ट हिमालयीन वन प्रकार आढळतो. ब्राझीलमध्ये भेटतो तर ब्राझील रबर, महागोनी, रोजवूड, ऑर्किड. भारताच्या बाबतीत म्हटलं तर साग, साल, चंदन, देवदार, पाईन, सुंदरी हे त्याची उदाहरणं देता येतील. त्याच्यानंतर दुसरं आहे ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा. वनस्पती व प्राण्यांचे परस्पर अवलंबन. कोणत्याही प्रदेशातील वनस्पतींची दाटता आणि प्रकार तिथे आढळणाऱ्या प्राण्यांचे अन्न व निवारा निश्चित करतात. आता ब्राझीलमधला सहसंबंध. ब्राझीलमधील ॲमेझॉन खोऱ्यात वर्षभर पाऊस पडत असल्यामुळे तिथे विषुववृत्तीय सदाहरित वने आढळतात. या घनदाट वनांमुळे झाडांवर राहणारे प्राणी, उदाहरणार्थ सोनेरी तांबरीण, माकडे, आळशी प्राणी, विविध प्रकारचे पक्षी जसे की मकाऊ, गरुड येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच येथील दलदलीच्या भागात म्हणजे त्याचं उदाहरण म्हणून पंतनाल दिलंय, महाकाय, ॲनाकोंडा आणि मगरी आढळतात. तर ब्राझीलमधला सहसंबंध. त्याच्यानंतर भारतातील सहसंबंध. भारतात मान्सून हवामानामुळे पानझडी वने व गवताळ प्रदेश जास्त आहेत. त्यामुळे येथे तृणभक्षी प्राणी, उदाहरणार्थ हरणे, नीलगाय, हत्ती व त्यांच्यावर जगणारे मांसाहारी प्राणी, वाघ, बिबटे आढळतात. भारताच्या वाळवंटी व काटेरी वनस्पतीच्या भागात निसर्गाची अनुकूलता म्हणून उंट आणि रानटी, गाढवे सुद्धा आढळतात. हिमालयातील बर्फाळ आणि सूचीपर्णी वनांच्या भागात हिमबिबटे आणि याक यांसारखे जाड लोकरीचे प्राणी सुद्धा आढळतात. तर हे तुम्ही या उत्तरामध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर ब्राझील व भारत कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते या दोघांना. तर दोन्ही देशांना प्रामुख्याने खालील समान पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावं लागतं. निर्वनीकरण म्हणजे लोकसंख्या वाढ, शेतीचा विस्तार, रस्ते, शहरीकरण यासाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात जंगले तोडली जात आहेत. वन्य प्राण्यांची तस्करी आणि शिकार. दुर्मिळ प्राणी व त्यांच्या अवयवांच्या बेकायदेशीर तस्करीमुळे अनेक प्रजाती धोक्यात आलेल्या आहेत. तिसरं आहे प्रदूषण. वाढते औद्योगिकरण आणि सांडपाण्यामुळे जल, वायू आणि मृदा प्रदूषणाची समस्या गंभीर होत चाललेली आहे. चौथा आहे शेतीची अनिष्ट पद्धत. ब्राझीलमधील रोका आणि भारतातील झूम शेती यामुळे वनस्पती संपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास. वरील सर्व कारणांमुळे अनेक स्थानिक वनस्पती व वन्य जीवांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर ह्या दोन्ही पर्यावरणीय समस्या आहेत दोन्ही देशांची. त्याच्यानंतर ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याचे कारण लिहायचे. तर दोन्ही देशांमधील जंगले किंवा वने ऱ्हास होण्याची, नष्ट होण्याची कारण खालीलप्रमाणे. पहिला आहे शेतीसाठी जमिनीचा विस्तार. वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी वनांची जमीन शेतीखाली आणली जात आहे. ब्राझीलमधील रोका शेतीसाठी जंगले जाळली जातात. वाढते शहरीकरण आणि पायाभूत सुविधा. नवीन शहरे वसवणे, कारखाने उभारणे, रस्ते, रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्याच्यानंतर पुढे जळाऊ लाकूड व लाकूड तोड. व्यापारी हेतूंसाठी कडक व मौल्यवान लाकडाची अवैध तोड केली जाते. त्यानंतर जंगलातील वने. उन्हाळ्याच्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे लागणाऱ्या वणव्यांमुळे दोन्ही देशातील हजारो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक होते. त्याच्यानंतर पुढचा आहे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे. पहिला आहे मान्सून हवामान. भारत हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय मान्सून हवामानाचा प्रदेश आहे. येथे पाऊस वर्षभर पडत नसून तो ठराविक म्हणजे 4 महिन्यांसाठीच जून ते सप्टेंबर या काळात पडतो. पावसाचे प्रमाण. भारताच्या मोठ्या भूभागावर 1000 ते 2000 मिलीमीटर दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. हा पाऊस पानझडी वनांच्या वाढीसाठी अत्यंत पूरक आहे. पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याची गरज. पावसाळ्यानंतर भारतात प्रामुख्याने कोरडा उन्हाळा असतो. या कोरड्या ऋतूत पाणी टंचाई निर्माण झाल्यास वनस्पतींमधून पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्या सुकू नयेत म्हणून येथील वृक्ष आपली पाने गाळतात. निष्कर्ष. भारताच्या विस्तीर्ण पठारी भागात हे हवामान आणि पावसाचे प्रमाण तंतोतंत लागू पडत असल्यामुळे भारतातील सर्वाधिक भाग उष्णकटिबंधीय पानझडी वनांनी व्यापलेला आहे. यामध्ये साग हा मुख्य वृक्ष आढळतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, तो आहे भौगोलिक कारणे लिहा. त्यातलं पहिलं आहे ब्राझीलच्या उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापलेला आहे. त्याचं कारण लिहायचं.
तर विषुववृत्तीय स्थान आणि हवामान. ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, त्यामुळे या भागात वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश आणि सरासरी जास्त तापमान असतं. मुसळधार पाऊस या भागात म्हणजे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वर्षभर दररोज दुपारनंतर प्रचंड प्रमाणात म्हणजे सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. वनस्पतींची वेगवान वाढ, सततचा पाऊस आणि कडक ऊन या अनुकूल हवामानामुळे वनस्पतींची वाढ अत्यंत वेगाने होते. झाडे खूप उंच वाढतात. निष्कर्ष, या वर्षभर राहणाऱ्या दमट आणि उष्ण हवामानामुळे ब्राझीलचा उत्तर भाग विषुववृत्तीय सदाहरित वर्षवनांनी म्हणजेच अतिशय घनदाट वनांनी व्यापलेला आहे. दुसरा आहे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आहे. त्याचं कारण काय? अति थंड तापमान. हिमालयाच्या अतिउंच भागामध्ये तापमान अत्यंत कमी, अनेकदा उणे म्हणजे ऋण तापमान असतं. बर्फाच्छादित जमीन. येथील जमीन वर्षभरातील बहुतांश काळ बर्फाच्या जाड थराने झाकलेली असते, ज्यामुळे वनस्पतींच्या मुळांना अन्न आणि पाणी मिळणे कठीण होते. तिसरा आहे हंगामी वनस्पती. केवळ उन्हाळ्यात जेव्हा येथील बर्फ वितळतो तेव्हा अगदी कमी काळासाठी अल्पायुष्य आणि लहान रंगीबेरंगी फुलांची झाडे, मॉस किंवा लायकेन्स यासारख्या वनस्पती उगवतात. थोडक्यात काय, त्याचा निष्कर्ष काय काढू शकतो? अतिशय कडक थंडी, सूर्यप्रकाशाचा अभाव, गोठणारे हवामान या प्रतिकूल परिस्थितीमुळे हिमालयाच्या अतिउंच भागात वनस्पतींची संख्या अत्यंत विरळ आढळते. त्याच्यानंतर पुढचं आहे ई. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. तर त्याचं कारण काय? पहिलं कारण आहे घनदाट आणि दमट वने. ब्राझीलच्या उत्तर भागातील ॲमेझॉन खोऱ्यात दलदलीचा प्रदेश आणि विस्तीर्ण सदाहरित वने आहे, जिथले हवामान नेहमी दमट आणि उष्ण असतं. त्याच्यानंतर दुसरं आहे मुबलक खाद्य आणि निवारा. या जंगलामध्ये पडणारा पालापाचोळा, कुजणारे लाकूड आणि वनस्पतींची विविधता यामुळे कीटकांना लागणारे अन्न आणि लपण्यासाठी सुरक्षित जागा सहज मिळते. त्याच्यानंतर तिसरं आहे पुनरुत्पादनासाठी अनुकूल वातावरण. उष्ण आणि दमट हवामान हे कृमी, कीटक आणि डासांच्या पैदाशीसाठी अत्यंत पोषक मानलं जातं. थोडक्यात निष्कर्ष काय काढू शकतो आपण? वनस्पतींची दाटता, दमट हवामानाची अनुकूलता यामुळे ब्राझीलमध्ये कृमी कीटकांच्या लाखो प्रजाती असून त्याची संख्या जगात सर्वाधिक. त्याच्यानंतर पुढचं लिहायचं आहे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. निर्वनीकरण म्हणजे वृक्षतोड, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, रस्ते, कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणात जंगले तोडली जात आहेत, त्यामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक निवारे नष्ट होत आहेत. अवैध शिकार आणि तस्करी. प्राण्यांची कातडी, दात, शिंगे, हडे, नखे यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे वन्य प्राण्यांची बेकायदेशीर शिकार होते. झुम किंवा स्थलांतरित शेती. भारतातील काही भागात जंगले जाळून शेती केली जाते, ज्यामुळे जंगलातील वन्यांमुळे अनेक निष्पाप प्राणी व त्यांचे अन्न जळून खाक होते. वाढते प्रदूषण. जल आणि वायू प्रदूषणामुळे वन्य प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून अनेक जमाती प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी आणि वनसंवर्धनाची गरज आहे. तर त्याची काय गरज आहे? तर वनांचा वेगाने होणारा ऱ्हास, ब्राझीलमधील रोका म्हणजे स्थलांतरित शेती पद्धत, रस्ते विकास, लाकूड तोडीमुळे ॲमेझॉन सारखी जगातील महत्त्वाची जंगले वेगाने नष्ट होत आहेत. जैवविविधतेतील धोका. वनांच्या ऱ्हासामुळे ब्राझीलमधील अनेक दुर्मिळ वन्य प्राणी, पक्षी, वेगवेगळ्या प्रजातींची माकडे, मकाऊ पक्षी, मौल्यवान वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक हवामानावर परिणाम. ब्राझीलमधील ॲमेझॉन वनांना जगाची फुफ्फुसे म्हटले जाते. ही वने नष्ट झाल्यास जागतिक स्तरावर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून ग्लोबल वॉर्मिंगची जागतिक तापमान वाढीची समस्या तीव्र होईल. निष्कर्ष, पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढीसाठी रक्षण करण्यासाठी दोन्ही देशातील नैसर्गिक संपत्ती टिकवण्यासाठी भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची अत्यंत गरज आहे. अशा प्रकारे इथं आपण काय केलं, हा जो स्वाध्याय आहे तो पूर्ण केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो स्वाध्याय आहे तो बघूया.